नमस्कार. शासनाने जी अहिल्यादेवी होळकर कर्ज योजना जाहीर केली आहे त्याबद्दल एक खूप महत्त्वाची आणि खरं सांगायचं तर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तर चला ही बातमी नेमकी काय आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, ही बातमी सगळ्याच शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचं कर्ज थकीत असेल किंवा तुम्ही नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत असाल, दोन्ही परिस्थितीत ही बातमी तुम्हाला लागू होते. तर नेमकं काय घडलंय आणि पुढं काय होणार आहे ते आपण आता पाहूया. तर या योजनेमध्ये सरकारने मुख्यत्वे 2 प्रकारचे फायदे जाहीर केले आहेत आणि हे फायदे वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आहेत. आता हे फायदे नेमके काय आहेत ते पुढच्या स्लाइडवर आपण अगदी व्यवस्थित पाहू. हे बघा, इथे अगदी स्पष्टपणे दिसतंय. पहिला गट आहे त्या शेतकरी बांधवांचा ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे, तर त्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. आणि दुसरा गट आहे त्या शेतकऱ्यांचा जे नेहमी वेळेवर कर्ज फेडतात, तर त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून सरकार त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. म्हणजे दोन्ही गटांसाठी चांगली बातमी आहे. आता फायदे तर आपल्याला कळाले आहेत, बरोबर. पण ही योजना या टप्प्यापर्यंत पोहोचली कशी? म्हणजे यामागची सरकारी प्रक्रिया काय होती तेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया. तर बघा, या योजनेचा एक ठरलेला प्रवास आहे. सगळ्यात आधी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची घोषणा झाली. त्यानंतर ही योजना राबवायची कशी यासाठी परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. आणि त्यातली सगळ्यात ताजी आणि महत्त्वाची घडामोड म्हणजे या समितीने आपलं काम पूर्ण करून त्याचा अहवाल आता सरकारला सादर केला आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की समितीने फक्त अहवाल दिलेला नाही, तर तो शासनाने स्वीकारला सुद्धा आहे. ही एक खूप मोठी आणि आवश्यक पायरी होती आणि ती आता पूर्ण झालीय. याचाच अर्थ ही सगळी प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आणि सरकार या योजनेसाठी किती गंभीर आहे हे यावरूनच दिसतं. थेट मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय की येणारा जो खरीप हंगाम आहे त्याच्या आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यामुळे आता सगळ्यांना एक मोठा विश्वास मिळालाय. बरं, अहवाल सादर झाला, तो स्वीकारला गेला. पण आता पुढे काय? म्हणजे ही योजना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता शेवटच्या कोणत्या पायऱ्या उरल्या आहेत? चला ते पाहूया. तर यापुढची प्रक्रिया अगदी सरळ आहे. यात 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी हा जो समितीचा अहवाल आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल. मग दुसरा टप्पा म्हणजे त्या बैठकीत यावर चर्चा होईल, नियम, अटी आणि कोण पात्र ठरेल हे सगळं अंतिम केलं जाईल आणि त्याला मंजुरी मिळेल. आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे एक शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, तो काढला जाईल. आता हा शासन निर्णय म्हणजे GR खूप महत्त्वाचा असतो. का? कारण हाच तो सरकारी आदेश आहे ज्यामुळे योजना खऱ्या अर्थाने लागू होते, सुरू होते. या एका कागदामध्ये योजनेचे सगळे अंतिम नियम आणि नक्की कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत याची अगदी स्पष्ट माहिती दिलेली असते. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तर कळीचा मुद्दा हा आहे की आता सगळं काही फक्त एका शेवटच्या आणि निर्णायक गोष्टीवर अवलंबून आहे. याचाच अर्थ ही सगळी प्रक्रिया आता जवळजवळ पूर्ण झाली आहे. आता फक्त एकच अडथळा बाकी आहे, तो म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणारी अंतिम मंजुरी. एकदा का ती मिळाली की योजनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. तर समितीने आपलं काम चोख बजावलं आहे. अहवाल सरकारपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी फक्त मंत्रिमंडळाच्या मंजुरीचीच गरज आहे. म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे. तिथेच अंतिम निर्णय होणार आहे.